तळवाडे दिगर येथे शोले स्टाईल आंदोलन. बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान यादीत अवकाळी पावसामुळे जे शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यांचे पंचनामे ग्रामपंचायत कार्यालयात करून घेतले होते. त्याची विचारणा करण्यासाठी गावातील ग्रामस्थ जमा झाल्यानंतर सदर ग्रामसेवक यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गावातील पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. आपण बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथे आहोत. तर तळवाडे दिगर येथील शेतकऱ्यांचे सप्टेंबर महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला होता, या पावसाचे ग्रामपंचायत कार्यालय तळवाडे दिगर येथे पंचनामे करण्यात आले होते. आता KYCसाठी जेव्हा शेतकरी KYC करायला गेले तर तेव्हा असं निदर्शनास आलं की जे ग्रामपंचायतच्या संपर्कातील व्यक्ती होते किंवा सदस्य होते अशा लोकांचे 100% क्षेत्र दाखवण्यात आले व बाकी लोकांचे क्षेत्र जे आहेत ते कमी दाखवण्यात आले. तर त्याच्या निषेधार्थ आज मोठ्या प्रमाणात जर आहे तर ग्रामस्थ इथं जमा झालेले आहेत. तसेच आम्हाला न्याय मिळावा यासाठी शोले स्टाईलने आंदोलन करण्यात येत आहे. तर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलक जे आहेत तर ते आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहेत. काय नाव आहे तुमचं? प्रदीप केदार पवार. काय तुमचं किती क्षेत्र आहे? 2 हेक्टर. किती लावलेलं आहे? 37 बघा, आपण बघू शकतो की ज्या शेतकऱ्याचं 2 हेक्टर क्षेत्र होतं म्हणजे 5 एकर क्षेत्र होतं त्याचं फक्त 37 आर लावून त्या शेतकऱ्यावर असा मोठा अन्याय केला आहे. तर तेच ग्रामपंचायत सदस्य असते तर त्यांचं पूर्ण क्षेत्र लावण्याचं काम या ग्रामपंचायतीने केले. त्याचबरोबर दुसरे शेतकरी त्यांच्याशी आपण संपर्क करूया. काय नाव आहे? अमोल पवार. हां, काय झाले नेमकं? तळवाडे दिगर ग्रामपंचायतीत मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. इथले कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी त्यांच्याशी निगडीत असलेले व्यक्ती यांचंच क्षेत्र नुकसानीत दाखवतात. बाकी शेतकऱ्यांचं कोणाचं 10 आर, कोणाचं 20 आर, कोणाचं 30 आर असंच दाखवतं. तिथं फार मोठा कारभार आहे. तिथले कर्मचारीच मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यांना फोन करावा ते म्हणता आम्हाला फोन करता, असं करता तसं करता. सामान्य नागरिकांनी कोणाला फोन करायचा? कर्मचाऱ्याला फोन करायचा आणि मग कोणाला तहसीलदाराला फोन करायचा का मुख्यमंत्र्यांना फोन करायचा? हे कर्मचारी कशा करतायत याची पूर्ण दखल शासनाने घ्यावी ही नम्र विनंती. त्याचबरोबर जोपर्यंत तालुक्याचे तहसीलदार या ठिकाणी येत नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवर चाललेले जे शेतकरी आहेत ते आक्रमक भूमिका घेत असून ते खाली उतरणार नाही अशी सांगत आहेत. रोशन भामरे, जनविश्वास न्यूज, सटाणा. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.